तुमच्या सगळ्यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं शुभ दीपावली. खरंच हा दिवाळीचा सण ना खूप आनंद देणारा, खूप एनर्जी देणारा, भरभराटी देणारा आहे. याच्या मागे पण खूप मोठं सायन्स आहे. आता या सायन्सने जर माझ्याकडनं तुम्हाला एक दिवाळीची भेट म्हणून मी काय देऊ शकते, तर माझ्या या 18 वर्षाच्या एक्सपिरियन्सला मी काही शब्दात तुमच्यापर्यंत मांडते. मला असं वाटतं की हा व्हिडिओ अगदी तुम्ही मन लावून शांतपणे ऐका. बघा, दिवाळी आहे, हा मोठा सण आहे. आपण अगदी घराची साफसफाईपासून गोष्टींची सुरुवात करतो. आपण घराला सजवतो, आपण दिवे लावतो. म्हणजे काय करतोय, तर आपण एक एनर्जी वाढवतो. आता गेल्या 18 वर्षापासून या एनर्जी प्रॅक्टिसमध्ये आहे. बघा, घराची फक्त साफसफाई केली ना तरी आपल्याला आतून खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. कारण काय, जर काही अडगळ असेल, काही क्लटर्स असतील, तर ते एनर्जी ब्लॉक करतात ना, आणि ते साफसफाई झाल्यावर आपल्याला छान वाटतं आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो. तर यालाच अगदी सोप्या पद्धतीने मांडते की एवढ्या लाखो लोकांचा हा परिवार, आणि जेव्हा ॲज अ मीडिएटर म्हणून मला काम करायला मिळतं, तर ही मला वाटतं गुरुकृपा आहे, ही महाराजांची कृपा आहे. पण एक कॉमन गोष्ट मला नेहमी जी लक्षात येते ती मी सांगणार आहे तुम्हाला. माणसाला असं वाटतं की आयुष्यात सगळं चांगलं झालं पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे, चांगले रिलेशन मिळाले पाहिजे, किंवा अगदी थोडंसं मोजक्या शब्दात सांगू तर प्रत्येकाला वाटतं की आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे, ज्याच्यासाठी जन्माला आलोय ते करता आलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, एक छोटंसं शेअरिंग. या गोष्टीची नेहमी काळजी घ्या की तुम्ही मनाच्या आत काय बोलतायत, तुम्ही बाहेर काय बोलतायत, तुम्ही काय विचार करतायत, तुम्ही कोणाबद्दलचे काय विचार आत दाबून ठेवलेत, हे जरी आयुष्यभर त्या माणसापर्यंत नाही पोहोचले ना, तरी ते दुसऱ्या मायक्रो सेकंदात त्या निसर्गापर्यंत पोहोचतात. जर तुम्हाला खरंच आयुष्यात एक चांगली एनर्जी पाहिजे असेल ना, तर या गोष्टीची नेहमी काळजी घ्या की आपले विचारच पहिले आपल्यापर्यंत एनर्जी कनेक्ट करतायत, आणि हे विचार या निसर्गाला कळतायत. निसर्ग हा सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे. या दिवाळीच्या निमित्ताने अगदी स्वतःला प्रॉमिस करा की मी तयार आहे या निसर्गाला समर्पित व्हायला. जर माझ्यातला प्रत्येक थॉट, प्रत्येक विचार जर या निसर्गाला माहिती आहे आणि त्याचं रिटर्न जर हा निसर्ग देणार आहे, तर मधल्या काही गोष्टी मॅटर करतील का? आज जर आपण कोणाबद्दल खूप प्रेम दाखवलं, खूप काळजी केली आणि समोरच्याने आपला तिरस्कार केला, आपल्याबद्दल चुकीचं बोललं किंवा आपल्याबद्दलचे काही गैरसमज करून घेतले, तर त्याचा रिझल्ट तो समोरचा नाही देणार आहे. आपण जे विचार केलेत, आपण ज्या ऍक्शन केल्यात, त्याचा रिझल्ट तो निसर्ग देणार आहे. हा जर नियम दिवाळीच्या दिवशी स्वतःला सांगितला ना, तर मजा येईल. सुरुवात करा आणि या नियमानुसार प्रत्येक दिवस तुमचा जगा. प्रत्येक दिवस दिवाळी होईल. या आयुष्याचं सार्थक करायचं आहे ना, तर सबकॉन्शियस माइंडला हे नक्की सांगा की मी जे काय विचार केलेत, मी जी काय आत एनर्जी जनरेट केली आहे, त्याचं जे पण काही रिफ्लेक्शन आहे, हे निसर्गाकडनं मिळणार आहे, माणसांकडनं नाही. बऱ्याचशा गोष्टी आत्ताच्या आत्ता हलक्या वाटायला लागतील. फटाके न उडवता आनंदाचे फटाके आत फील करा. तुम्हाला जर हे कळलं की मी आनंद द्यायचं काम करणार आहे आणि त्यानंतरचा आनंद मला गरजेचा नाहीये समोरच्या माणसाने दिलाच पाहिजे, तर हा आनंद वाटण्यातला जो आनंद आहे, कोणतीही अपेक्षा न बाळगता, तर तो निसर्ग जेव्हा तुमच्या समोर उभा राहील ना, तो त्याच्या पद्धतीने आनंद तुमच्या पुढे आणेल. आय एम शुअर. 18 वर्ष झालेत मला या प्रवासात आणि याच गोष्टीला मी अनुभव करते. कधी कोणाला रिलेशनशिप काउन्सिलिंग करून, कधी कोणाला पॅरेंटिंग मध्ये मदत करून, कधी कोणाला बिझनेस मध्ये मदत करून, कधी कोणाला एखाद्या आजारांमधनं बाहेर काढून. प्रवास जरी माझा वेगवेगळ्या गोष्टीसाठी असला, तरी प्रत्येक गोष्टीचं अल्टिमेट ट्रूथ हेच आहे की आपल्या सोबत जे होतंय ते आपलं रिफ्लेक्शन आहे. आणि जर निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टीत मदत करू शकतो, तर पहिले आपण काय सांभाळलं पाहिजे? आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहणं, आपल्या स्वतःशी प्युअर राहणं, कोणाबद्दलही चुकीचे विचार न करणं,
कोणालाही फसवण्याची भावना न राखणं, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना वेगवेगळे लेबल लावणं, या गोष्टींमधनं या दिवाळीत खरंच बाहेर या. जस्ट फील दॅट एनर्जी अँड एन्जॉय द लाईफ. आयुष्य एकदा मिळालंय, जगूयात ग्रॅटिट्यूडने, प्रेमाने, शेअरिंगने, एका सामाजिक बांधिलकीने आणि ज्यासाठी जन्म मिळालाय त्यासाठी. शुभ दीपावली.